वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शान्ताकारं भुजगेन्द्रं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवरिष्ठं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वदुःखैकनाथं गोपाल कृष्ण भगवान की जय। 6वा दिवस प्रारंभ। प्रागत ज्योतिषपुरात भौमासूर नावाच्या दैत्याने हजारो कन्या बंदिवासात टाकल्या होत्या. अत्यंत दुर्गम अशा डोंगरदऱ्या खंदक यांनी परिवेष्टित अशा नगरात तो राहत असे. भगवान श्रीकृष्णांनी त्या डोंगरदऱ्या पार करून खंदके उद्ध्वस्त करून तिथे प्रवेश केला. भौमासुराने अत्यंत निकराने भगवंताशी युद्ध केले आणि त्याला मारला. त्या कन्यांना सोडवले. दरम्यान भौमासुराशी युद्ध करून त्याला पराभूत करणे म्हणजेच आपली सुटका होणे असे लक्षात आल्यामुळे प्रत्येकजण कृष्णच आपला पती व्हावा अशी मनोमन प्रार्थना करू लागली. श्रीकृष्णांनी त्या सुंदरींना सुंदर वस्त्रे अलंकार लेवून द्वारकेकडे पाठवले. तेथून इंद्रलोकात जाऊन इंद्राची पूजा स्वीकारली. परत येताना सत्यभामेच्या इच्छेसाठी तेथील परिजात वृक्ष उपटून आणला आणि तो सत्यभामेच्या बागेत लावला. एका शुभ मुहूर्तावर अनेक रूपे घेऊन आणलेल्या त्या 16,100 कन्यांशी एकाच वेळी विवाह केला. पूर्वीची 8 लग्ने अष्टदा प्रकृतीशी झाली आणि प्रकृतीचे नियमन पुरुषाने केले तसेच त्या 16,100 स्त्रिया म्हणजे वेदातील उपासना कांडाच्या गृहस्थासाठी सांगितलेल्या उपदेश पर ऋचा आहेत. पृथ्वीवरील लोकांनी अनाचाराने त्याचा वापर सुरू केला होता. त्याचा बिमोड करून भगवंतांनी त्या पुन्हा वेदप्रणीत भगवत पूजनात लावल्या असे चिंतनही केले आहे. भगवंतांनी या स्त्रियांबरोबर गृहस्थ धर्म व्यतीत केला. त्या स्त्रियांनी सुद्धा आपल्या आचरणातून पतिसेवा, पतिभक्ती, परायणता अशी कशी असावी हे कृतीतून दाखवले. प्रद्युम्न, चारुभानु, गद, साम इत्यादी यदुवंशीय राजकुमार श्री कृष्णाचे पुत्र नित्याप्रमाणे उपवनात खेळण्यास गेले होते. त्यांना तहान लागल्यामुळे ते पाण्याचा शोध घेत असताना त्यांना एका कोरड्या विहिरीत मोठा विचित्र प्राणी दिसला. तो महाकाय सरड्यासारखा प्राणी होता. कदाचित आज डायनासोर आणि त्याच्या प्रजाती उत्पत्तीबद्दल मोहिमा चालल्या आहेत तोच हा असू शकेल, कारण त्याचे वर्णन करताना भागवतकारांनी तो पर्वताच्या आकाराचा महाकाय असे वर्णन केले आहे. त्या राजपुत्रांनी श्रीकृष्णांना ही वार्ता कथन केली. श्रीकृष्ण हे ऐकून त्या विहिरीपाशी आले. त्यांनी डाव्या हाताने सहजपणे त्याला बाहेर काढले. उत्पत्ती स्थिती प्रलयाचे नियंते भगवान त्यांना अशक्यते काय. श्री प्राणी बाहेर येताच त्याचे रूप पालटले. तो एखाद्या दिव्य पुरुषासारखा भरजरी वस्त्रे आणि अलंकाराने युक्त देहधारी झाला. श्रीकृष्णांनी त्याला विचारले, हे महाभाग, तू कोण आहेस आणि तुझी अशी अवस्था का झाली? तेव्हा तो म्हणाला, हे प्रभो, मी नग नावाचा राजा इक्ष्वाकू वंशात त्यांचाच पुत्र होतो. राजा असताना मी अपरिमित गायी दान केल्या. ब्राह्मणांना वस्त्रे, जमीन, गायी, सोने वगैरे दान केले. एकदा एक चुकलेली गाय एका ब्राह्मणाने माझ्या गोधनात मिसळली. मला याची कल्पना असे गोधन माझ्याकडे असल्यामुळे एखाद्या गायीबद्दल मला विशेषत्वाने काही माहिती असणे शक्यही नव्हते आणि आवश्यकही नव्हते. मी ती दुसऱ्याच ब्राह्मणाला दान दिली. तो ब्राह्मण त्या गायीला घेऊन जात असता पहिला मूळ ब्राह्मण तिथे आला. तो त्या गायीवर आपला अधिकार सांगू लागला. दोघात वाद झाला. मी दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. त्या गायीच्या बदल्यात 1,00,000 गायी देण्याचेही अभिवचन दिले, पण ते दोघेही दानावरचा माझे प्रारब्ध आडवे आले. असो, यथावकाश मी आयुष्य संपल्यावर यमपुरात गेलो. तेथे यमराजांनी मला विचारले, राजा, तू तुझ्या पुण्याचे फळ आधी भोगशील की पापाचे? याचा अर्थ अधिक पुण्य केल्याने त्यातून पाप वजा होत नाही. कोणतेही कमी असो, कोणतेही जास्त असो, ते वेगवेगळेच भोगावे लागते. भ्रष्टाचार करून मंदिरे बांधली तरी भ्रष्टाचार माफ होत नाही. गुरूंची निंदा एकदा करून जन्मभर पाय धुतले तरी डाग जात नाहीत. तेव्हा पाप करूच नये. श्रीकृष्ण म्हणाले, अत्यंत तेजस्वी लोक सुद्धा ब्राह्मणाचे धन हिरावून घेऊन पचवू शकत नाहीत. एक वेळ हलाहल विषही उपायांनी उतरवता येईल, पण ब्राह्मणाचे हिसकावलेले धन त्याहून भयंकर विष आहे. ते घेणाऱ्यालाच नव्हे तर संपूर्ण कुलाचा नाश करते. जाणून अथवा अजाणता सांगून
अथवा संमतीशिवाय ब्राह्मणाच्या धनाचा उपभोग घेतला तर त्याच्या 7 पिढ्या नष्ट होतात. एका गायीच्या अपहरणाचा परिणाम म्हणून लक्षावधी गायींचे दान करणारा नगराजा किती खोल खड्ड्यात पडला, हे त्याचे अधपतनच नव्हे काय. या कलियुगात मात्र हे परिणाम याची देही याची डोळा बघायला मिळतात. तेव्हा कृष्णाला नगराजाने प्रदक्षिणा केली आणि श्रेष्ठ लोकात गमन केले. तेव्हा आप्तांनो, ब्राह्मणांनी जरी अपराध केला तरी सुद्धा त्यांचा द्वेष करू नका, त्याच्या वाईट वागण्याचेही प्रत्युत्तर करू नका, असा उपदेश करून श्रीकृष्ण भगवान आपल्या महालात निघून गेले. नंद गोप व्रजवासींची प्रकर्षाने आठवण होऊ लागली, म्हणून बलरामाने व्रजात जाण्याचा निर्णय घेतला आणि ते रथारूढ होऊन व्रजात आले. तिथे सर्व आप्तस्वकीय गोप गोपी यांच्याशी प्रेमाचा वार्तालाप केला. यमुनेच्या काठावर चंद्राच्या शीतल चांदण्यात गोपींबरोबर सुखसंवाद केले. वरुणाची कन्या वारुणी तेथे वाहत आली. तिच्या धुंद सुगंधाने सर्वजण धुंद झाले. अशा स्थितीत यमुना विहार करावा म्हणून बलरामाने यमुनेला पाचारण केले. धुंद अवस्थेचा निषेध म्हणून यमुना आली नाही. तेव्हा बलरामाने नांगराने तिला ओढले, यमुनाकर्षण केले. यमुनेला आपल्या कृतीचा पश्चाताप झाला. यमुनेने रामांची क्षमा मागितली आणि आता त्यांच्या नांगराचा फाळाने ओढलेल्या मार्गानेच ती वाहत आहे. नंतर श्रीकृष्णांनी करुष नरेश पौंड्रकाचा उद्धार केला. तो स्वतःच कृष्ण आहे असे समजून वागत असे व सर्व मान सन्मान मिळवीत असे. त्यांच्या खोटेपणाचा अंत केला. असाच काशी व दिविदाचा उद्धार केला. सांब विवाह. कुरुवंशातील दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा हिला जामवंती पुत्र सांब याने पळवली. अर्थात स्वयंवरातून. पण दुर्योधन क्रोधाविष्ट झाला. त्याने आपल्यासोबत कर्ण, भूरिश्रवा वगैरे योद्धे घेऊन कृष्णपुत्र सांबाला पकडण्यासाठी निघाले. रस्त्यात त्यांनी सांबाला अडवले व युद्ध सुरू केले. एकटा सांब आणि 6 कौरव वीर अशी लढाई सुरू झाली. सांबाने एकाच वेळी 6 बाण सोडून त्यांना जर्जर केले, पण त्या कौरव वीरांनी एकाच वेळी त्याच्यावर बाणांचा वर्षा करून सांबाला रथातून खाली पाडले. नंतर त्याला रथात बांधून कन्या लक्ष्मणेसह ते हस्तिनापुरात परत आले. नारदांनी हे वृत्त यादवांना सांगितले. उग्रसेन महाराजांनी त्यांना आज्ञा केली, कौरवावर चालून जा. बलरामांनी त्यांना शांत केले आणि स्वतः काही ज्येष्ठ मंडळी घेऊन ते हस्तिनापुरात आले. बाहेर एका उपवनात थांबून त्यांनी ब्राह्मणाकरवी निरोप पाठवला. हे ऐकून कौरव बलरामाच्या स्वागतासाठी गेले. तिथे बलरामांनी सांगितले, तुम्ही अनेकांनी अधर्माने एकट्या आणि धर्मशील सांबाला पकडले. आपापसात युद्ध नको म्हणून तुम्ही त्यांना सोडा. उन्मत्त कौरव म्हणाले, अरे आमच्याच आधाराने तुम्ही जगत आहात, तेव्हा पायातल्या वाहनाने सिंहासनासाठी हाव धरू नये. हे ऐकून बलराम रागाने लालबुंद झाले. नांगराच्या फाळाने आता हे सगळेच कौरव संपवतो म्हणून त्यांनी तो फाळ जमिनीवर रोवून गंगेकडे ओढले. ते सगळेच बुडवून टाकण्याची त्यांची ती प्रचंड शक्ती पाहून सर्व कौरव भयभीत झाले. बलरामाची क्षमा प्रार्थना केली आणि सांबाला लक्ष्मणा दिली. विवाह प्रित्यर्थ भरघोस अश्व, गज, धन, दासी दिल्या. आजही दक्षिणेकडे उंच व गंगेकडे झुकलेले हस्तिनापूर बलरामांच्या प्रतापाची ग्वाही देत आहे. बलराम, सांब आणि लक्ष्मणेसह द्वारकेस परत आले. श्रीकृष्णांचा गृहस्थाश्रम. भौमासुराचा नरकासुराचा वध करून बंदीखान्यातील हजारो कन्यांशी एकट्याने विवाह केल्याचे ऐकून नारदांना वाटले, इतक्या पत्नींबरोबर हा संसार कसा करीत असेल. किती जणी त्याच्यावर प्रसन्न असतील, किती जणी त्याच्या भेटीसाठी तळमळत असतील. एकदा पाहिलेच पाहिजे असे ठरवून नारद द्वारकेत आले. तेथील उपवने फुलाफळांनी भरलेली दिसली. फुलांवर भ्रमरगीत गुंजन करीत होते. सरोवरे उत्फुल्ल कमल पुष्पांनी शोभत होती. पक्ष्यांचा किलबिलाट वातावरणात सुरेलपणा भरीत होता. कृष्णाच्या वाड्याकडे जाणारे रस्ते, चौक स्वच्छ सुंदर दिसत होते. वातावरणातील ही प्रसन्नता सर्वत्र सुखशांतीचे ध्वज फडकावित होती. आपल्याही घरातील शांती समाधान आपल्या अंगणात दारात प्रगट होऊ द्यावे. घराची शोभा अंगण सांगते आणि घरातून येणारा आवाज कलह सांगतो. घरातून आवाज यायचा तो मंत्रघोषाचा, श्रवण मधुर भक्तीचा यावा. घरातून सुगंध यायचा तो सद्वर्तनाचा, उद्वर्तनाचा यावा. अंगणात दारात सडा पडायचा तर रंगवल्याचा पडावा. असे झाले की तो गृहस्थाश्रम धन्य होतो आणि परमार्थाचे साधन ठरतो. नारद मनाला प्रसन्न करणाऱ्या मार्गाने श्रीकृष्णाच्या अंतपुरापैकी एका महालात प्रवेशले. तेथील आसने, मंचक आणि दालनातील भिंती सुद्धा फुलामाळांनी, मोत्याच्या हारांनी नटले होते. इकडे तिकडे मिरवणाऱ्या दासदासी सुद्धा सुंदर वस्त्रालंकारांनी
नटले होते. रत्नजडित समया कारंजे अंतपुराची शोभा वाढवित होते. देवर्षींनी पाहिले, भगवंत रुक्मिणीसह उपस्थित असून स्वतः रुक्मिणी सोन्याची दांडी असलेली चवरी घेऊन भगवंताला वारा घालीत होती. नारदांना पाहताच भगवंत उठले. नारदांना नमस्कार केला आणि आपल्या आसनावर बसवले. पाद्यपूजा केली. स्वतः भगवंतही ब्राह्मणांना देवच मानणारे आहेत, म्हणूनच त्यांचे एक नाव ब्राह्मण्य देव आहे. अशा प्रकारे नारद प्रत्येक अंतपुरात डोकावून आले. भगवान कुठे स्नान करीत आहेत, कुठे संध्या करीत आहेत, कुठे आपल्या बालकांबरोबर खेळत आहेत, तर कुठे राणीबरोबर द्यूत खेळत आहेत, असे कुठे राजसभेत मंत्र्यासह चर्चा करीत आहेत. हे पाहून नारद म्हणाले, देवा, आपण योगेश्वर आहात. सर्वत्र स्वतः उपस्थित राहून तुम्ही स्वतः जगतचालक आहात, याचे आम्हाला प्रत्यंतर दिले आहे. आता मला परवानगी द्या. त्रिखंडात तुमच्या या चरित्राचे गायन करीत मी परिभ्रमण करीन. अशा तऱ्हेने कालक्रमण सुरू असताना एके दिवशी एक मनुष्य तिथे आला. श्रीकृष्णाच्या परवानगीने तो सभागृहात आला आणि सांगू लागला, जरासंधाच्या दिग्विजयाच्या वेळी ज्या 20,000 राजांनी त्याचे मांडलिकत्व मान्य केले नाही, त्यांना जरासंधाने बंदी करून एका किल्ल्यात डांबून ठेवले आहे. त्यांनी त्यांची शरणागती माझ्याद्वारे कळविली आहे. ते सर्व राजे आपल्या दर्शनाभिलाषी आहेत. कृष्ण काही बोलणार एवढ्यात देवर्षी नारद तेथे आले. त्यांना अर्घ्यपाद्य आसन दिल्यावर त्यांनी विचारले, हे देवर्षी, सर्व लोकात कुशल मंगल आहे ना? आपला संचार तिन्ही लोकी असल्यामुळे तेथील क्षेम समाचार आपणाकडूनच आम्हास कळत असतो. त्रिभुवनात कोणतीही घटना आपल्यापासून लपून राहत नाही. तेव्हा पांडवांचे काही वर्तमान, त्यांचे काय चालू आहे? नारद म्हणाले, हे प्रभो, जगात आपल्या इच्छेशिवाय काहीच घडू शकत नाही. जे काही चांगले वाईट, आकलनीय अनाकलनीय, प्रेय द्वेष्य काही घडले तरी त्या मागे आपलीच प्रेरणा असते. आपले कार्य अचिंत्य आहे. आपण जाणत असूनही पांडवांविषयी मला विचारले म्हणून सांगतो. राजा युधिष्ठिर आपला आतेभाऊ आपली श्रेष्ठ पूजा करावी या हेतूने यज्ञात श्रेष्ठ असा राजसूय यज्ञ करण्याचा विचारात आहे. तेव्हा आपण त्यांना तिकडे जाऊन सहाय्य करावे, कारण ते तुम्हाला शरणागत आहेत. तुमच्यामुळे कैदेतील ते राजेही मुक्त होतील. जरासंधाला जिंकेल असा केवळ भीमसेनच आहे. खरे तर तुम्ही उत्पत्ती स्थिती लयाचे कारण आहात. ब्रह्मदेव आणि शंकर तर निमित्त मात्र आहेत. तसेच जरासंध तुम्हालाच जिंके आहे. भीमसेन तर निमित्त मात्र आहे. युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ ही एक कारणच आहे. श्रीकृष्णांनी हा विचार मान्य केला व सारथ्यांना प्रस्थानाची तयारी करण्यास सांगितले. रथ, घोडे, हत्ती, पायदळ अशी सेना घेऊन श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाकडे निघाले. रुक्मिणी वगैरे श्रीकृष्णांच्या राण्या परिवार त्याच्या सोबतच निघाले. मार्गात लागणारी सामग्री उंट, बैल, गाढवे, खेचर यांचे वर टाकून निघाले. ती प्रचंड सेना, तो जनसागर, घोडे वगैरेच्या चालण्याने उडणारी धूळ, वाहणाऱ्या वाऱ्यामुळे फडफडणाऱ्या ध्वजपताकांचे आवाज जणू समुद्र खवळला आहे आणि लाटांचे लोटच पुढे सरकत आहेत असे दृश्य होते. मार्गातील अनेक गावे, अनेक राज्ये, नद्या, डोंगर पार करून श्रीकृष्ण सैन्यासह इंद्रप्रस्थाला पोहोचले. श्रीकृष्ण येत असल्याची वार्ता कळताच राजा युधिष्ठिर स्वागताची तयारी करून नगराबाहेर गेला. श्रीकृष्णाला पाचही पांडवांनी श्रीकृष्णांना आनंदाने मिठी मारली. कृष्णांनी कुरुवंशातील वृद्धांना नमस्कार केला. सर्व नगरजनांच्या स्तुतीसुमनांच्या वर्षावा श्रीकृष्णांनी आप्त परिवारासह इंद्रप्रस्थ नगरीत प्रवेश केला. श्रीकृष्णांच्या स्वागतासाठी नगरातील लोकांनी आपापल्या घरांना तोरणे लावली, पताका लावल्या, जागोजागी रांगोळ्या काढल्या, अत्तराचे सडे शिंपडले, फुलाच्या माळा लावल्या. तरुणी आपापल्या गच्चीवरून श्रीकृष्ण दर्शनासाठी आतुर उभ्या होत्या. सगळ्यांना मंद स्मिताने अभिवादन स्वीकारित श्रीकृष्ण राजवाड्यात आले. आत्या कुंती इतर ज्येष्ठ श्रेष्ठांना अभिवादन केले. द्रौपदीने कुंतीच्या सांगण्यावरून रुक्मिणी, सत्यभामा, भद्रा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, लक्ष्मणा आणि सत्या या 8 पट्ट राण्या व इतरही राण्यांचा यथोचित सत्कार केला. श्रीकृष्ण सपरिवार काही महिने तिथेच राहिले. एके दिवशी सभेमध्ये श्रीकृष्णांना उद्देशून युधिष्ठिर म्हणाला, हे गोविंदा, यज्ञात श्रेष्ठ असा राजसूय यज्ञ करून आपल्या सर्व विभूतींची पूजा करावी अशी माझी इच्छा आहे. आपण सर्वज्ञ आहात, माझी इच्छा पुरी करा. श्री भगवान म्हणाले, हे शत्रुंजया, तुझा हा संकल्प फारच चांगला आहे. पृथ्वीवरील सर्व राजांना जिंकून सामग्री गोळा करून तू हा महायज्ञ कर. महाराज युधिष्ठिर भगवंताच्या उद्गाराने अत्यंत प्रसन्न झाले आणि आपल्या 4ही भावांना दिग्विजय करण्यास आज्ञा केली. जरासंध वध. जगाच्या 4ही दिशांना ते 4 पांडव सेनेसह गेले
आणि विजय व संपत्ती मिळवून आले. अजून जरासंधाला जिंकणे शिल्लक होते. श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिराला एक युक्ती सांगितली. जरासंध हा ब्राह्मण पूजक होता. अतिथीच्या वेळा आलेल्या ब्राह्मणाचा तो आदर सत्कार करीत असतो. अशा वेळी अर्जुन आणि भीमसेनाला ब्राह्मण वेशात जरासंधाकडे जावे, द्वंद्व युद्धाचे आव्हान द्यावे, म्हणजे कार्यसिद्धी होईल. कृष्णाचा सल्ला दुर्लक्षिण्यासारखा नसतोच. झाले. भीमार्जुन कृष्णासह गिरिव्रजाला जरासंधाकडे गेले. म्हणाले, राजा, आम्ही तिघेही अतिथी म्हणून आपल्याकडे आलो आहोत. अतिथी म्हणजे न ठरलेला, निश्चित नसलेला किंवा अनाहूत आलेला. आपण मात्र मोठमोठे समारंभ प्रमुख अतिथी ठरवून करतो. असो. जरासंधाने विचारले, तुम्हाला काय हवे ते मागा. राजन, नाशवंत सर्व काही, अगदी शरीरही देऊन अविनाश पद मिळवण्याची या देशांची परंपरा आहे. हरिश्चंद्र म्हणजे दान, असेच जणू समीकरण आहे. शिवाय सहनशील व्यक्तीला काय सहन होत नाही, दुष्टाला न करण्यासारखे काही नाही, उदारांना काय देणे शक्य नाही, आणि समदर्शीला परका कोण आहे. या अतिथींचे ते बोलणे, वागणे, हातावरील धनुष्य बाणांचे पडलेले रोण पाहून हे ब्राह्मण नाहीत, पण यांना पूर्वी कुठे पाहिले ते तो आठवू लागला, पण आठवत नव्हते. ठीक आहे, आता मागाल ते देतो म्हटले, आणि तर तसेच होईल. कारण भगवंतांनी अनेक अवतारात वेश पालटून कित्येकांना उद्धरले. माझी परीक्षेची वेळ असेल किंवा उद्धाराची वेळ आली असेल, असा विचार करून तो दाना सिद्ध झाला. म्हणाला, मागा. श्रीकृष्ण म्हणाले, राजा, आम्हाला अन्न वस्त्रादिकांची आवश्यकता नाही. आम्ही क्षत्रिय आहोत आणि आपल्याशी युद्धाची अपेक्षा घेऊन आलो आहोत. मी या दोघांचा मामे भाऊ व तुझा शत्रू कृष्ण आहे. जरासंध म्हणाला, अरे, तू तर मला भिवून समुद्रात लपलास, त्यामुळे तुझ्याशी मी लढणार नाही. अर्जुन माझ्यापेक्षा लहान आहे, म्हणून मी लढणार नाही. हा भीमसेन माझ्या बरोबरीचा वाटतो, याच्याशी मी लढेन. जरासंध आणि भीमसेन यांचे द्वंद्व ठरले. जरासंधाने आपली गदा घेतली, भीमसेनाला दुसरी गदा दिली आणि गदायुद्ध सुरू झाले. दोघेही प्रचंड बलवान होते, त्यामुळे सपाट मैदानावर दोन महाकाय हत्ती एकमेकांशी टकराव करीत आहेत असे वाटू लागले. गदेला गदाप्रहार झाला की वीज चमकत असे, जणू गदेच्याच ठिकऱ्या पडत आहेत. एकमेकांच्या अंगावर प्रहार झाला तरी वज्र कठोर शरीरावर आपटल्यामुळेच गदेचे चूर्ण होऊ लागले. शेवटी गदा मोडून पडल्यावर ते बुक्क्यांनीच एकमेकांना मारू लागले. संध्याकाळ झाली की दोघेही युद्ध थांबून मित्रवत व्यवहार करीत असत. व्यक्तिगत द्वेष नसला तर युद्धही नियमानुकूल होते. अशा प्रकारे रोज दिवसभर युद्ध, रात्री विश्राम करीत करीत 27 दिवस हे युद्ध चालले. 28व्या दिवशी भीमसेन श्रीकृष्णाला म्हणाला, हे माधवा, मी जरासंधाला जिंकू शकत नाही, तूच काय ते बघ. श्रीकृष्ण म्हणाले, युद्ध तुमचेच असले तरी तू मला विसरतोस. कर्तृत्ववान पुरुषानेही प्रचंड काम करताना भगवत स्मरण ठेवले पाहिजे. ईश्वर जगराहटीत सुद्धा बलवंताकडून बलाचे कार्य करून घेतो, बुद्धिवंताकडून बौद्धिक कार्य करून घेतो, सेवेविषयी निपुण असणाऱ्यांकडून सेवेचे कार्य करून घेतो. दानशूर तर दानशूराकडून दान करून घेतो, तर याचकांना याचनेतून जीव जगवण्याची सोय उपलब्ध करून देतो. म्हणून दान देणाऱ्याने आणि घेणाऱ्यानेही ती भगवत इच्छा म्हणूनच समजावे. कर्तृत्वाभिमानी अहंकारीनेही हे लक्षात ठेवावे की जीव हा भगवत कार्याचे माध्यम आहे, तो स्वयंपूर्ण किंवा स्वतंत्र नाही. म्हणून भीमसेनाला कृष्ण म्हणाले, माझ्याकडे पहा, माझे स्मरण कर. भगवंताचा अभिप्राय समजून भीमाने दुसऱ्या दिवशी कृष्णाकडे पाहिले. कृष्णांनी एक फांदी मधोमध चिरून फेकून दिली. भीमसेनाला अर्थ कळाला. त्याने जरासंधाला पालथे पाडले. एका पायावर पाय ठेवून दुसरा पाय असा ओढला की त्याची फांदी सारखे 2 भाग झाले. भगवंतांनी भीमांचा गौरव केला आणि बंदिवासातील सर्व राजांना सोडवले. त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन भगवत भक्तीचे व अहंकार रहित वागण्याचे आशीर्वाद दिले. अग्रपूजा, शिशुपाल वध. आता जरासंध वधानंतर पृथ्वीवर युधिष्ठिर अजय झाला. त्यामुळे भगवंताच्या अनुज्ञेने राजसूय यज्ञाची सामग्री जमवण्यास प्रारंभ केला. व्यास, भारद्वाज, विश्वामित्र, पराशर, गर्ग आदी विद्वान तपस्वी ब्राह्मणांना ऋत्विज म्हणून नेमले. तसेच द्रोण, भीष्माचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र, त्यांचे पुत्र विदुर यांनाही आमंत्रित केले. हा यज्ञ पाहण्यासाठी सर्व देशभरातील राजांना निमंत्रित केले होते. यज्ञभूमी सोन्याच्या नांगराने सपाट केली. ब्राह्मणांनी राजा युधिष्ठिराला विधीपूर्वक यज्ञ दीक्षा दिली. यज्ञात कोणत्या तरी सर्वश्रेष्ठ सदस्याची अग्रपूजा करावयाची असते. होम हवनासहितच
नव्हे तरी ज्ञानयज्ञ जपयज्ञ असला तरी उपस्थितांमधील ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान तपस्वी समाजग्रह समाजग्रणी समाजाग्रणी व्यक्तींचा मान सन्मान केलाच पाहिजे. आजकाल लोकांना याचा विसर पडला किंवा असे समारंभही फारसे होत नाहीत. पण लग्नात मात्र आपण अनावश्यक तऱ्हेने निमंत्रितातील पुढारी मंडळींचा सत्कार करतो. वधूवर आणि मुहूर्ते ताटकळत बसतो, हे योग्य नाही. लग्नात वधूवर हेच उत्सव मूर्ती आहेत आणि विवाह प्रयोगात त्यांना लक्ष्मीनारायण स्वरूप समजून विवाह विधी सांगितला आहे. असो, राजसूय यज्ञात प्रत्यक्ष भगवंत उपस्थित आहेत, तिथे अविधी काही होणारच नाही. सर्वजण विचार विनिमय करू लागले. तेव्हा सहदेव म्हणाला, हे विश्वजयाचे रूप आहे. देश काल स्थिती सर्व ज्याच्यातच समाहित आहेत ते स्वतःच यज्ञरूप आहेत. त्या भगवान कृष्णाशिवाय इथे अग्रमानाचा कुणीही अधिकारी नाही, म्हणून मी श्रीकृष्णांचीच अग्रपूजा करावी. असे म्हणताच सर्व सदस्यांनी सर्व उपस्थितांनी श्रीकृष्णाच्या नावाचा जय जयकार करून अनुमोदन केले. पण सभेत उपस्थित शिशुपाल मात्र विरोधात गेले. युधिष्ठिरांनी केलेली सागर संगीत पूजा पाहून तो अत्यंत क्रोधाविष्ट होऊन श्रीकृष्णांना अर्वाच्य शब्दात बोलू लागला. येथे अनेक विद्वान तपस्वी श्रेष्ठ ऋषी असताना तो कृष्णाला अग्रपूजेचा मान तुम्ही कसा काय दिला? कुलकलंकाला मान देणे योग्य नाही. यज्ञाचा आविर्भाव कुठे कावळ्याला देतात काय? याला कुळहीन म्हणावे. महाराज ययातींनी यांच्या कुळाला शाप दिला आहे, त्यामुळे हे बहिष्कृत आहेत. याचे वर्तन आचरण ही धर्मबाह्य आहे. भगवंताची अशी निंदा सुरू असताना सभेतून श्रेष्ठ विद्वान सभासद सभात्याग करून जाऊ लागले. भगवंताची निंदा ऐकल्याने ऐकणाऱ्याचा पुण्यक्षय होतो. सभेतील अनेक राजे जेव्हा शिशुपालावर चालून जात होते तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना अडवले व सुदर्शन चक्राच्या साह्याने शिशुपालाचे मस्तक उडवले. शिशुपाल पडताच त्याच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडली व सर्वांच्या समोर कृष्णात जाऊन लुप्त झाली. कृष्णाची निर्वसना करीत अनेक कालापासून सहजगत्या भगवत चिंतन घडल्यामुळे शिशुपालाचा उद्धार झाला. यज्ञ संपन्न झाला. युधिष्ठिराने कृष्णाला विनंती केल्याने ते तिथेच राहिले आणि काही काळानंतर युधिष्ठिराचा निरोप घेऊन द्वारकेला सहपरिवार प्रस्थान केले. राजाने देव, मनुष्य आणि गंधर्वादींचा यथायोग्य सत्कार केला. नंतर ते सर्व आपापल्या लोकी निघून गेले. राजा युधिष्ठिरासाठी कृष्णाच्या सांगण्यावरून मय नावाच्या विशारदाने बनवलेल्या अद्भुत दालनात राजा कृष्ण, राण्या वगैरे सर्व बसले असताना शिशुपाल वधाने क्रोधित झालेला दुर्योधन तिथे आला. रागाच्या भरात त्याला पाणी आणि जमीन यात फरक करता आला नाही. रागात सत्य कळत नाही आणि पचतही नाही. तो जमिनीला पाणी समजून वस्त्रे वर करून चालू लागला आणि पाण्याला जमीन समजून धाडकन पडला. सर्वजण हसू लागले. युधिष्ठिर त्यांना शांत करीत होता. द्रौपदी हसली आणि त्याला आंधळा म्हणाली, याची साक्ष भागवत देत नाही. अशा तऱ्हेने दुर्योधनाचा धडफडाट होण्याचे कारण अग्रपूजा, शिशुपाल वध आणि मयसभा संचार करीत त्रिविध घडली. शिशुपालाच्या वधाप्रमाणेच दंतवक्राचाही उद्धार केला. सूतवध. कौरव पांडवांमध्ये वितुष्ट आले. आता त्यांच्यामध्ये घनघोर युद्ध होणार असे बलरामांना लक्षात आले. दुर्योधन आणि भीम दोघेही बलरामाचे शिष्य. गदा युद्धाचे शिक्षण त्यांनीच दिले. शिवाय हे दोघे आते मामे भाऊ. भावाभावांच्या कलहात आपण कोणतीही भूमिका घेतली तरी ती पक्षपातीच होते. त्यापेक्षा आपण तीर्थयात्रेला जावे असा विचार करून बलराम तीर्थयात्रेला निघाले. अनेक तीर्थे करीत करीत ते सरस्वती नदी तीर्थ, यमुना व गंगा तटावरील तीर्थक्षेत्राचे पर्यटन करीत नैमिषारण्यात गेले. निमिष मात्र पुण्य येथे केले तरी ते मोक्ष प्राप्त करून देते, म्हणून त्यास नैमिषारण्य म्हणतात. तेथे अनेक ऋषी दीर्घकाळ यज्ञ करत राहतात. तेथे बलराम येताच सर्वांनी त्यांना उत्थापन देऊन सन्मान केला. त्या सर्वांच्या सोबतच बलरामही बसले. व्यासपीठावर व्यासांचा शिष्य रोमहर्षण बसला होता. त्याने बलरामांची दखलही घेतली नाही. सूत कुळातील हा रोमहर्षण प्रतिलोम आहे. क्षत्रिय आणि ब्राह्मणी पासून उत्पन्न झालेला आहे. त्याने मर्यादेचा भंग केला आहे. आपल्या धर्माचे पालन न करता स्वतःला पंडित समजत आहे. हा गर्विष्ठ व उद्दाम झाला आहे. त्यामुळे धर्महानी करणाऱ्या मृत्यूदंडच द्यायला पाहिजे. दंड द्यावयास पाहिजे. व्यासांकडून याने पुराणे, धर्मशास्त्री, इतिहास असे बरेच ज्ञान संपादन केले आहे, तरी याला धर्म कळाला नाही. का? हा पंडिताचे सोंग करीत आहे. जे लोक धार्मिकतेचे ढोंग करतात, स्वतःचा धर्म पाळत नाहीत आणि परोपदेश पांडित्य दाखवतात, ते दंडनीयच ठरतात.
असे म्हणून बलरामांनी दर्भाचे टोक रोमहर्षणास लावले, मात्र तोच रोमहर्षण मरून पडला. याच्या पूर्वीच्या युगात त्रेतायुगातही असेच घडले होते. रामचंद्राचे राज्य असताना शंभुक तपश्चर्येला बसला होता. धर्मपालन, धर्मरक्षण, सर्व मर्यादांचे पालन हाच उद्देश ज्या काळात होता त्या काळात अधर्माचे उच्चाटन अग्रक्रमाने होणे अपेक्षितच असते. प्रभू रामचंद्रांनी शंभुकाला तपापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तो असफल झाला तेव्हा त्याचा वध केला. आज धर्म अधर्म हा विषय दुर्लक्षित आहे. त्यामुळे या काळाच्या विचारानुसार राम दोषी ठरवल्या जात आहेत. त्या काळी शंभुक दोषी होता. बलरामांनी पुढच्या युगात द्वापर युगातही असेच केले. रोमहर्षणाचा वध केला. सर्व ऋषींनी हाहाकार केला आणि बलरामांना दोष लावला. ऋषी म्हणाले, या यज्ञात आम्ही त्यांना ब्रह्मासन दिले होते, म्हणून अजाणतेपणी का होईना पण तुमच्याकडून ब्रह्महत्याच घडली आहे. कारण आम्ही सर्वांनी हा यज्ञ संपेपर्यंत रोमहर्षणांना दीर्घायुष्य, शारीरिक कष्टराहित्य, इंद्रियाची शक्ती वगैरे त्यांना दिले होते. आता ऋषीवचन लांछन व यज्ञभंग दोन्हीही घडले आहे. हा अपराधच आहे. परंतु आपण स्वतःच अवतार धारण केला असल्यामुळे आम्हीच काय पण वेद सुद्धा या कृत्याबद्दल बोलत नाहीत. कारण वेद हे प्रत्यक्ष देवच आहेत. वेदाची स्तुती ही देवाची स्तुती आहे. वेद वचन हे देव वचनच आहे. मग देवाच्या कायद्यात देवाच्या शिक्षेची तरतूद कशी असेल? म्हणून हे बलरामा, लोकांना न्यायाचा, धर्माचा, पावित्र्याचा धडा घालून देण्यासाठी आपणच आपले प्रायश्चित घ्यावे. देवांचा आणि देवाच्या कायद्याचा अर्थात धर्माचा असा गौरव केला असला तरी अपराध तो अपराधच आणि त्याला शिक्षाही आहेच, असा या घटनेचा गर्भित अर्थ आहे. बलरामांनी ते मान्य केले आणि आत्मा वैपुत्र या वेदवचनानुसार रोमहर्षणाच्या पुत्राला ते सर्व काही दिले आणि तो यज्ञ पूर्ववत झाला. ऋषींनी त्यांना बलरामांना 1 वर्ष तीर्थयात्रा करण्याचे व त्यांच्या यज्ञात विघ्न उत्पन्न करणाऱ्या बल्व दैत्याचा नाश करण्याचे सांगितले. बलराम तीर्थयात्रेत महिष्मती नगराजवळ नर्मदेच्या सन्निध्यात गेले. स्नान दानादी कर्मे करून प्रभाक्षत्री आले. तेथेच त्यांना कौरव पांडवात मोठे युद्ध झाले आणि पृथ्वीचा भार हलका झाल्याचे कळले. ज्या दिवशी भीम आणि दुर्योधन यांचे गदायुद्ध चालू होते त्यावेळी बलराम कुरुक्षेत्रात पोहोचले. ते म्हणाले, हे दुर्योधना, हे भीमसेना, तुम्ही दोघेही तुल्यबळ आहात. भीमसेन अधिक बलवान आहे तर दुर्योधन अधिक कुशल आहे. म्हणून तुमच्यापैकी कुणीही जीत अथवा पराजित होऊ शकत नाही. म्हणून हे युद्ध थांबवा. बलरामांचे म्हणणे खरे होते, पण दोघांनाही पूर्ववृत्तांत, वैर, दुरुत्तरे आठवून क्रोध उफाळून येऊ लागला. वस्तुस्थिती लक्षात घेऊन बलराम निघून गेले. द्वारकेत आले. सुदाम्याचा वृत्तांत. सुदामा अत्यंत गरीब ब्राह्मण. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा सहपाठी होते. एकत्र विद्याभ्यास करीत होते. दोघे मिळून गुरुसेवा करताना अनेकदा जंगलात एकटे फिरले होते. पाऊस वारा यांची तमा न बाळगता ते गुरूंच्या आज्ञेने जंगलात जाऊन लाकूड फाटा गोळा करून आणीत असत. एकदा असेच जंगलात गेल्यावर संध्याकाळ झाली. सोसाट्याचा वारा वाहू लागला. अचानक धोधो पाऊस पडू लागला. अंधारामुळे आणि चोहीकडे झालेल्या पावसामुळे त्यांना मार्गच सापडत नव्हता. ते तसेच दोघे एकमेकांचे हात धरून वृक्षाच्या आश्रयाने थांबले. कशी बशी रात्र काढली. सकाळीच गुरुदेव त्यांना शोधित तेथे आले. गुरूंना पाहताच त्या दोघांनी वंदन केले. गुरु म्हणाले, या जगात सर्वांना आपले शरीर प्राण अत्यंत प्रिय असतात. गुरूंसाठी कुणी धन संपत्ती देईल, पण शरीर प्राण रक्षणास त्याहूनही अधिक महत्त्व देतात. तुम्ही मात्र हे शरीर प्राणही पर्वा न करता गुरु सेवार्थ लावले. हे उत्तम शिष्याचे लक्षण आहे. गुरुच्या सेवेसाठी जो सर्वस्व पणाला लावतो तोच खरा कर्तव्याभिमुख शिष्य असतो. गुरुच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शरीराच्या पतनापर्यंत गुरुसेवेत तत्पर असावे. त्याला या आणि परलोकातही त्याचे उत्तम फळ प्राप्त होते. गुरूंच्या समवेत श्रीकृष्ण आणि सुदामा आश्रमात आले. विद्याभ्यास संपल्यानंतर सुदामाने गृहस्थ धर्म स्वीकारला. दारिद्र्याने पिचला असतानाही त्याने भगवत भक्ती कधी सोडली नाही. कथा पुराण सांगताना, भगवंताच्या लीला सांगताना सुदामा गहीवरून जात असे. त्याची पत्नी अत्यंत निष्ठेने पतिव्रता धर्माचे पालन करणारी होती. तिच्या अयाचित वृत्तीमुळे अनेकदा त्यांना खायला काहीच मिळत नसे. ती त्याबद्दल कधीही पतीला दुरुत्तर करीत नसे. दोघेही पोटभर पाणीच पिऊन झोपत. सुदामा विद्वान ब्रह्मज्ञानी असल्यामुळे तो तर जी स्थिती आहे ती भगवंताचीच इच्छा आहे म्हणून आनंदाने दिवस कंठीत असे. दोघांच्याही अंगावर अनेक ठिगळांनी युक्त असे कपडे असत. खायला नाही तिथे प्यायला कुठून लिहायला कुठून मिळणार.
पण दोघांनाही त्याची खंत नसे. दोघेही भगवत भक्तीत सदैव लीन असत. एकदा सुदामा पत्नीने म्हटले, अहो, तुम्ही आणि श्रीकृष्ण दोघेही बालमित्र. ते आता द्वारकाधीश आहेत. आपल्याला माध्यांनी हातातोंडाची गाठ घालता येत नाही. भगवान श्रीकृष्ण लक्ष्मीपती आणि तुमचे मित्र आहेत. ते भक्तवत्सलही आहेत आणि शरणागताचे तारणहार आहेत. ब्राह्मणांचा आदर करणारे आहेत. जे त्यांची भक्ती करतात त्यांना ते इच्छित दान देतात. खऱ्या भक्ताला तर ते स्वतःचेही दान देतात म्हणे. तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर तुम्हाला नक्कीच धन देतील. असे अनेक वेळा जेव्हा पत्नी म्हणाली तेव्हा सुदाम्याने विचार केला, ही म्हणते त्यात एक लाभ तर निश्चित आहे, भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन. आपला निश्चय अयाचित वृत्तीचा आहे. तो श्रीमंत असला तरी काय झाले, आपण याचना करणार नाही म्हणजे नाही. दर्शन मात्र होणे चांगले आहे. शिवाय पत्नी नेहमीच बुभुक्षित आहे. तिच्या स्त्रीसुलभ अपेक्षांची पूर्ती आपण करू शकतच नाही. पण भगवत दर्शनाला जा म्हणते ही इच्छा काही लौकिक नाही, उदात्त आहे. ही इच्छा पूर्ण करायला हरकत काय आहे? असेही कुलस्त्रीचे अंतःकरण नेहमी चिंताकुलित राहू नये, हा पतिधर्मही आहे. असा विचार करून सुदामाने श्रीकृष्णाकडे जाण्याचा निश्चय केला आणि पत्नीला सांगितले, ठीक आहे, मी द्वारकेला माझ्या परममित्राला भेटण्यास जातो. तिथे गेल्यावर त्यांना द्यावयास काहीतरी दे. ब्राह्मणाकडे, राजाकडे, देवाकडे आणि गुरुकडे रिकाम्या हाताने जाऊ नये, असे शास्त्र सांगते. म्हणून घरात जे असेल ते दे. ती माऊली चिंतेत पडली. घरात काहीच नव्हते. तरीही ती शेजारच्या घरी गेली आणि वृत्तांत सांगितला. म्हणाली, काहीतरी देवाला देण्यापुरतेच द्या. शेजारणीने 4 मुठी पोहे दिले. पोटात अन्नाचा कण नसतानाही तिने सर्व पोहे कपड्यात बांधून सुदामाकडे दिले. हा प्रामाणिकपणाही वंदनीय आहे. 2-2 घास दोघांनीही खाल्ले असते तर कृष्णाला कमी पडले नसते. पण धर्मधैर्य कसल्याही परिस्थितीला शरण जात नाही. मजल दरमजल करीत सुदामा द्वारकेत पोहोचला. श्रीकृष्णाच्या राण्यांचे प्रासाद होते. तेथे एक प्रासाद विशेषच सुशोभित होता. त्या प्रासादात सुदामाने प्रवेश केला. त्याने पाहिले की रुक्मिणी आणि श्रीकृष्ण एका मंचकावर बसले आहेत आणि काही गोष्टी करीत आहेत. ब्राह्मणाला पाहताच भगवंत उठले आणि धावतच येऊन त्यांनी सुदामाला मिठी मारली. एक लक्ष्मीपती आणि एक भिक्षापती एकमेकाला घट्ट बिलगले. मानाने, मनाने, देहाने एकरूप झाल्यावर सुदाम्याचे दैन्य कसे राहील? भगवंताला भक्ती प्रिय आहे. भक्तांचे ते सेवकही आहेत. पण अहंकार मात्र देवाला आवडत नाही, सहन होत नाही. भक्तासाठी स्वतःच्या प्रतिज्ञा मोडताना किंचितही विचार न करणारे यदुवर अत्यंत कृपाळू आहेत. सुदामा भगवंताकडे आला, तो पत्नीच्या इच्छेसाठी. मी श्रीकृष्णाला याचना करणार नाही, हा त्याचा सूक्ष्म अहंकारच होता. कोणताही नियम व्रत म्हणून स्वीकारला तर त्याची परिणिती ही भगवत प्राप्ती असावी. भगवंताच्या समोर प्राप्तीनंतर त्याची प्रतिष्ठा नाही. धर्मराजाने खरेच बोलण्याचा नियम केला. तो उत्तम पाळला, म्हणून त्याचा रथभूमी स्पर्श न करता चालत होता. अश्वत्थामा वधाची वार्ता सांगण्यास जेव्हा कृष्णांनी आदेश दिला तेव्हा त्याला आपल्या सत्यत्वाची चाड वाटली. सत्यच ईश्वर आहे हे तो त्याच्या व्रताच्या अहंकाराने विसरला. भगवान म्हणतात त्यापेक्षा सत्य काही असूच शकत नाही. त्याने नरोवा कुंजरोवा म्हटल्याबरोबर त्याचा रथ खाली टेकला. कृष्णावर अविश्वास केल्याचे ते फळ आहे. सुदाम्यानेही तेच केले. कृष्णापेक्षा अयाचित व्रताला महत्त्व दिले. तिन्ही त्रिभुवनाचे स्वामी असलेले भगवान, त्यांना सुदाम्याचे दैन्य कळत नसेल का? तो त्यांचा अत्यंत प्रिय मित्र होता. त्याला स्वतःचे कृपापात्र करून ऐश्वर्य संपन्न करण्यात त्यांचा अहंकार, अयाचित वृत्तीची अतिरेकी तत्वनिष्ठा आड येत होती. शिवाय फाटक्या वस्त्रात आणलेले ते यकश्चित पोहे देण्याला लाज वाटत होती. भगवंत जगद्गुरु आहेत आणि गुरुसमोर लज्जाही असू नये. निर्लज्जो गुरु सन्निधो असे वचन आहे. सुदामा आपल्या भेटीला इथपर्यंत पायपीट करीत आला. आपल्यापर्यंत यामुळेच त्याला सूक्ष्म अहंकार संपला. पत्नीच्या इच्छेसाठी सुदामा आला. तो स्वतः ब्रह्मज्ञानी आहे. दुःख, दारिद्र्य, सुख, ऐश्वर्य दोन्हीही भगवत स्वरूपच आहेत. म्हणून सुदामाला काही मागण्याची गरज नव्हती आणि असल्या नसल्याची खंतही नव्हती. हे जाणून भगवंताने सुदाम्याकडून घेतलेल्या पोह्याच्या एक एक दाण्यासाठी शतकोटींचे ऐश्वर्य दिले. संतांनी म्हटलेच आहे, घेशी तेव्हा देशी, ऐसा उदार तू ऋषिकेशी. भगवंतांनी ते पोहे अत्यंत आवडीने खाल्ले. ते पाहून रुक्मिणी म्हणाली, हे महाराज, एखाद्याला इह परलोकात सुद्धा संतुष्ट करावयाचे असल्यास आपल्याला हे पोहेही पुरतात. इथे भगवंतांनी पोहे माझे फार आवडीचे आहेत
असे म्हटले असले तरी पत्रम पुष्पम नेही ते प्रसन्न होतात असे त्यांनीच सांगितले आहे. अर्थ इतकाच आहे की तुम्ही आधी द्या, समर्पण भावना ठेवा, तो तर देण्यासाठीच बसला आहे. सुदामा त्या दिवशी द्वारकेतच मुक्कामी होता. श्रीकृष्णांनी त्यांचे मित्र म्हणून, अतिथी म्हणून, ब्राह्मण म्हणून यथोचित पूजन अर्चन भोजन विश्राम आदी जातीने लक्ष देऊन केल्या. मागे नारदांनी श्रीकृष्णाची गारस्ती पाहायचे ठरवले. त्यावेळी त्यांनाही दिसले की कृष्ण राजे असले तरी गृहस्थ धर्माचे योग्य पालन करणारे आहेत. स्वतः देवाचा अवतार असले तरी नित्य स्नान संध्यादी कर्मे आवर्जून करत होते. राजकार्यही करीत होते आणि मुलाबाळांसह पत्न्यांबरोबर हसत खेळतही होते. त्यांचा चरितार्थ आणि चारित्र्यार्थ एक साथच होता. आता चळवळीच्या नावाखाली एक परिवार कर्म ही पूजा आहे, कर्मकांडात अडकू नका असा प्रचार घरोघरी टोळक्या टोळक्याने करीत असते. ज्या कृष्णाच्या चारित्र्यातून त्यांचा हा सांगण्याचा प्रयत्न आहे ते स्वतः श्रीकृष्ण सुद्धा कर्म आणि पूजा यात गल्लत करीत नव्हते. त्यांना कदाचित असे म्हणावयाचे होते की कर्म ही सुद्धा पूजाच आहे. चळवळवाल्यांनी कर्म ही चा अर्थ कर्म ही कर्मच फक्त असा केला असावा, पण त्यामुळे कर्मकांड विरोधकांचे भले झाले आणि कर्मठांचा उपहास. असो, भगवंतांनी सुदाम्याला निरोप दिला आणि घरी परतल्यावर सुदाम्याला आपली नगरी, घर वगैरे ऐश्वर्य मांडित झाले. नंतर श्रीकृष्ण बलरामांच्या व्रजातील गोप गोपींशी भेट झाली. आठवणीचे बाण फुटले तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना अध्यात्म ज्ञान दिले आणि शोकमुक्त केले. देवकीशी भेट झाल्यावर देवकीने माझे गेलेले 6 पुत्र पाहण्याची इच्छा आहे असे सांगितले. भगवंतांनी तिची इच्छा पूर्ण केली. श्रुतदेव ब्राह्मणाच्या घरी जाऊन भगवंतांनी त्याला उपदेश केला. देव तीर्थ पुण्यक्षेत्र पवित्र स्थान यांच्या योगाने मनुष्य दर्शन पूजन वगैरे द्वारा हळूहळू पवित्र होतो. त्यात सातत्य आणि कालसापेक्षता आहे. तेव्हा गुरुपूजन हे मत्स्वरूप पूजनच आहे. त्याने तुझे परम कल्याण होईल. श्रुतदेवांनी मान्य केले. भगवंत काही दिवस राहून परत गेले. वेदस्तुती. परीक्षित आता शांत आणि गंभीर झाला आहे. त्याला आता ब्रह्मभाव स्पर्श झाला आहे. म्हणून तो विचारतो, हे भगवन, सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण ज्यात नाहीत आणि ज्याचे वर्णन वाणीने मनानेही करता येत नाही असे असताना श्रुती म्हणजे वेद ब्रह्माचे वर्णन कसे करतात? परमेश्वराने जीवाला मनुष्याला 4 पुरुषार्थाचे साधन आणि ते आकळण्यासाठी बुद्धी मन इंद्रिये आदी प्रदान केले. उपनिषदातून आलेल्या या ज्ञानाच्या द्वारेच तुझ्या पूर्वजांनी आत्मकल्याण करून घेतले. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार एकदा चर्चा करीत होते. सनंदनला बाकीच्या तिघांनी यावर बोलण्यास सांगितले. सनंदन म्हणाले, राजकार्याविषयी जागरूक आणि सक्षम असलेला राजा पहाटे पहाटे झोपीत असताना ज्याप्रमाणे त्याचे भाट स्तुती पाठक त्याच्या शौर्याचे गान करून त्याला जागे करतात, त्याचप्रमाणे संपूर्ण सृष्टीच्या प्रलय कालानंतर निद्रिस्त झालेल्या ब्रह्मास श्रुतीवचने जागी करतात. अर्थात वेद हे ब्रह्माची स्तुतीच करतात. जीव जो मूळचा आनंदमय आहे, कारण तो अंशी आहे आणि अंश हा आनंदच आहे. त्यावर तुम्ही मायेचे अवगुंठन घातले, त्याला गुणमय केले. त्याच्या शक्तींचा त्यामुळे त्याला विसर पडला आहे. त्याला मूळ स्वरूपाचे ज्ञान द्या. जसे घट हा मातीचा आकारातून मुक्त झाला की मातीरूपच होतो, त्याला मातीच म्हणतात. तसे जीवांना प्राप्त असलेले इंद्रियादी सर्व काही आपल्यात विलीन होते, त्यावेळीही केवळ आपणच शिल्लक असता. म्हणूनच तर सर्व मंत्रद्रष्टे ऋषी व वेदमंत्रही विश्व व ब्रह्म हे एकच आहेत असे मानतात. ऋषींनी स्थूलपणे मणिपूर चक्रात असणाऱ्या ब्रह्मतत्वाची उपासना सांगितली आहे. सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून केलेली उपासना थेट ब्रह्मरंध्राशी जोडली आहे. या साधकांना पुनरावृत्ती नसते. हे शरीर भगवत सेवार्थ वापरले तर आपला आत्मा आपला हितेशी होतो व जीवाशिवाची गाठ घालून देतो. पण आपण हे न जाणता शरीर घर पुत्र दारा यात रमतो, ते सर्वस्व कीर्तिपर मानतो आणि वासनाक्षोभामुळे 84च्या चक्रात अडकतो. म्हणून भगवत चिंतनच परम कल्याणाचे साधन आहेत. परीक्षिता, तूही कर. श्रीकृष्ण लीला विहार. दशम स्कंदाच्या शेवटच्या 90व्या अध्यायात श्रीकृष्णांच्या धन्य गृहस्थाश्रमांचे सविस्तर वर्णन आले आहे. द्वारकेची शोभा, तेथे निर्माण केलेली वने, उपवने, रस्ते, पुष्करिणी यांचे वर्णन आहे. झाडांच्या रांगांच्या रांगा होत्या. फुलांनी बहरलेली वेलींची ताटके, फळांनी लगडलेले वृक्ष नगराची शोभा वाढवित होते. हत्ती घोडे उत्तम पोशास
पोशाख केलेले शस्त्रसज्ज योद्धे होते. सुंदर पोशाख करून मुक्तपणे आपले आपले काम करीत फिरणारे नगरजन आणि सुंदर सुंदर रूपवती स्त्रिया आपापल्या क्षेत्रात चेंडू वगैरे खेळत कुणी खेळ पाहत असत. असे सर्वत्र सुखासमाधानाने वातावरण पसरलेले होते. श्रीकृष्ण अनेकदा वना उपवनातून आपल्या राण्यांसह वनविहार करीत असत. कधी जलविहार करीत. स्वतः श्रीकृष्णांनी वेदोक्त धर्माचे पालन करून लोकांना वस्तुपाठच दिला आहे की धर्म अर्थ काम हे पुरुषार्थ गृहस्थ धर्मात किंवा गृहस्थाश्रमातच साध्य होतात. श्रीकृष्णांच्या इतर पत्नींना प्रत्येकी 10 पुत्र होते. ते सर्व महारथीच होते. रुक्मिणीप्रमाणेच तिची भाची रुक्मीची मुलगी प्रद्युम्नाची पत्नी झाली. एका पिढीतून पुढच्या पिढीत असे अनेक विवाह यदुवंशात झाले. प्रकृतीच्या स्वाधीन नसलेले परमात्मा त्यांनी स्वतःच धर्म स्थापन केला. स्वतः त्याचे पालन करून इतरांना मार्गदर्शन केले. अनेक घटना घडवल्या आणि आपणच त्यात कसे वागावे याचा अभिनय करून दाखवला. भागवत श्रवण करणे किंवा पठन करणे एवढ्याने जीवाचे कल्याण होते असे नाही. ऐकणे म्हणजे कानाने ऐकणे नव्हे. ऐकणे म्हणजे पालन करणे, त्यावर हुकूम आचरण करणे. श्रीकृष्ण चरित्राचे आचरण तसे सहज सोपे नाही, पण कृष्णांचे गारस्थ जीवन, धर्मानुकूल वृत्ती, मातृपितृभक्ती, अवलंबिताचे रक्षण, भूतदया, गोमातेविषयी प्रेम अशा काही गोष्टी मात्र चिंतनीय अनुकरणीय आहेत. हे होत नसावे म्हणूनच भागवताची पारायणे सप्ताहे आणि त्यावर साहित्य निर्मिती होत आहे. 6वा दिवस समाप्त. दशम स्कंद समाप्त. भगवान की जय.